तर त्या फ्यूजा बी साऱ्या चौकड उडून पाडल्यात. इथूनच घरात वायर मध्ये दिल तर ते सारे वायर याच्यात सारेच हे झालं. तारा वरती पलीकडपर्यंत तिकडे झोम करा ते काम झालं ते काम हे काम आम्ही झोपीत होतो तर 11 11:30 दरम्यानी असा भयानक आवाज आला का आम्हाला वाटलं भूकंपच झाला. एवढा जबर आवाज आला. पोलाचे 4-5 तुकडे झाले. तर सर आमचं मीटर गेलंय, सारे बल गेले चौकडे उडून. सारा धिंगाणाच झाला. घरापोथर त्याचा हादरा बसलाय. सारे वायर ते सारे घरापासून निघून गेले. भयानक निस्तार असल्याने आवाज भंग झाला. पोलाचे 4-5 तुकडे झाले. तर किती लुस्कानी आता या आमच्या धंद्याची. आमचं सारं पोट त्याच्यावर आहे. आणि आता कधी भरपाई काय होणार आहे. हा अंदाजे झाला असं 12च्या दरम्यानी. गाडी बघितली नाही पण गाडीचा आवाज ऐकला. ती लय रफ गाडी होती. मग काय बघणार आहे. आम्ही आवाज आल्याबरोबर बाहेर उठूच तर गाडी निघून गेली. पण पोलचा त्याचा आवाज आला. 4-5 तुकडे पोलचे झाले. सारे वायर तुटून पडलेत. पोल जवळजवळ 50 फुटावर वर ओढून नेले त्यांनी त्या गाडीवाल्यांनी. एमएसएमईचे लोक काय ते तक्रार. आम्ही काही तक्रार नाही केली. आता इथून तिथूनच पडले तर म्हणते तर डंपरवाला होता, पेताड होता, खाताड होता. आता काय असा गाडी चालत होता का घोडी चालत होता लोकांच्या पोटावर पाय द्यायला ठेवू. हा कशाने पोट भरायचे आम्ही. आता हे किती दिवस धंदा बंद पडतोय काय होतोय. हा आमचं सारे याच्या जीवर आहे. कशाच्या जीवर पोट भरायचे आम्ही. अशा कुठं धंदे असतात का ना अशा गाड्या चालणं असतं काय. आज एवढ्या लुस्कानी म्हणजे रोडच्या बाहेरचे पोलं पडले म्हणल्यावर कसं काय करायचं हे. हा साऱ्या वायरचे तुकडे तुकडे करून टाकले. सारे बल उडाले. साऱ्या फ्यूजा उडाले. आता सारा पार ह्याच्या पोतवर हे बसलाय. गावात मस्त लांबर तुटले. तर इकडं पुढं बी तुटले. तर